अजित पवार यांच्या बीड दौऱ्याची चर्चा अजूनही सुरू आहे। विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन, भूमिपूजन करतानाच अजितदादांनी बीडच्या राजकारणात अनेक डाव टाकले। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना आपल्या हेलिकॉप्टरमधून दिलेली लिफ्ट आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची पुण्यात झालेली भेट, या दोन घटनांमुळे अनेकांच्या मनात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काय होणार हा विचार नक्कीच येत असेल। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। पुण्यात अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर अखेर मनातलं बोलूनच गेले। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवारांची आणि शरद पवारांची अशा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत। बीड जिल्हा परिषदेत असाच प्रयोग होईल का असा प्रश्न क्षीरसागर यांना विचारण्यात आला। यावर त्यांनी आम्ही नेहमीच दोन्ही पवारांना मानत आलो आहोत, त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र येतील की नाही यावर बोलणे इतका मी मोठा नाहीये, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितच जिल्हा परिषद निवडणुकीत आमची ताकद वाढेल, असंही क्षीरसागर म्हणाले। बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी शहराला 2 दिवसाआड पाणी देण्यासंदर्भात आश्वासन दिलं। त्याच विषयासंदर्भातील काही तांत्रिक बाबी त्यांच्या कानावर घालण्यासाठी मी ते पुण्यात आहेत म्हणून वेळ मागितली होती। भेटायला वेळ मिळाल्याने मी त्यांना भेटलो आणि पाण्याच्या विषयावरच त्यांच्याशी बोललो, असे संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले। नुकत्याच झालेल्या बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवकांसह सत्ता आली। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही चांगले यश मिळवले। जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी पक्षाने सुरू केली आहे। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांची अजित पवारांशी वाढती जवळीकता भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्यात होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।